नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 19 जून 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतोय का। त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूया की आज मार्केटमध्ये आपल्याला काय दर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला स्वीटकॉर्न कणीस पाहायला मिळते। तर आज स्वीटकॉर्न कणीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये परिणाम पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न कणीसाच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पेरू पाहायला मिळते। तर गावरान पेरूसाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज दर जे आहे या ठिकाणी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईला दर या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपये किलो जास्तीत जास्त दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपये किलो होते जास्तीत जास्त चांगल्या कलिंगडासाठी 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी 26 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये बटाटा आहे या ठिकाणी या बटाट्यासाठी साधारणतः 20 ते 24 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान बटाट्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज दर या ठिकाणी आपल्याला 1 नंबर क्वालिटीच्या बटाट्यासाठी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः 28 ते 30 रुपये क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर कमीत कमी दर जे आहे ते 25 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। या बटाट्यासाठी आपल्याला 27 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते। तर आज साधारणतः 20 ते 22 गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळते। तर या बटाट्यासाठी साधारणतः 27 ते 28 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते। 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत बटाट्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुग शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर भुईमुग शेंगासाठी आज जो दर आपल्याला पाहायला मिळतो कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीला या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर आज कारल्यासाठी कमीत कमी 45 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीसाठी आपल्याला जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शिमला मिरचीसाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 16 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज कांदापातसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 15 ते 20 रुपये एका गड्डीचे दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण कोथिंबीर पाहू शकता। गावरान कोथिंबीरीसाठी आज जास्तीत जास्त आपल्याला 25 रुपये दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर विलायती कोथिंबीर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून ते जास्तीत जास्त 15 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर आज आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळेल। आवक पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी तेजीत पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 15 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या गवारीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची क्वालिटी आपल्याला, तर वांग्यासाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्याची करी आपल्याला पाहायला मिळते। तर आज लोणच्याची करीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कैरी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळतो। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी आज कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या भोपळ्यासाठी 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात।